रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण बनवतोय सोया 65। तर याच्यासाठी कमीत कमी साहित्य लागतं आणि चवीला भन्नाट असं आहे। अगदी नॉनव्हेजलाही मागं सारत अशी सोयाबीनची शाकाहारी माणसांसाठी अतिशय परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। अगदी कुरकुरीत असं सोयाबीन 65 करून बनतं, अगदी झटपट साध्या पद्धतीने आज आपण पाहणार आहोत। तर यासाठी 1 कपभर इतकं सोयाबीन आपल्याला घेतलेलं आहे। या रेसिपीसाठी आपल्याला मोठं सोयाबीन लागणार आहे। 2 ग्लास पाणी कढईमध्ये गरम करून घेतलेले आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हे सोयाबीन आपण उकळून घेणार आहोत। 5 मिनिटांनंतर हे सोयाबीन चांगलं भिजलं जातं किंवा तुम्ही भिजत ठेवलं तरी देखील चालेल, पण परंतु त्याला तास 2 तास वेळ लागतो। उकळी आल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे। हे पाणी थंड झाल्यानंतर हे सोयाबीन अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे। तर यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, पिळल्यामुळे ते मीठ निघून जातं, परंतु सोयाबीनला एक चव तयार होते। सोयाबीनला स्वतःची अशी काही चव नसते, त्यामुळे आपण त्याला जी चव देऊ तशी त्याला चव बनते। तर बघा, सोयाबीनमधलं सगळं पाणी ते काढून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया। आता यामध्ये आपण 2 चमचे इतकं कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे, त्यानंतर 2 चमचे इतका मैदा घालायचा आहे आणि 1 चमचा इतकं बेसन घालायचं आहे। तर ही 3 पीठं घातल्यामुळे आपलं जे सोयाबीन 65 आहे ते अतिशय कुरकुरीत असं बनतं। चवीनुसार मीठ घातलेलं आहे, त्यानंतर आपल्याला पाव चमचा इतकी काळी मिरी पूड टाकायची आहे, त्यानंतर अर्धा चमचा इतकं लाल तिखट टाकलेलं आहे, पाव चमचा इतका गरम मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेले। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस देखील टाकलेला आहे, तर शूटिंग स्किप झालेले आहे। 1 चमचा लिंबाचा रस देखील टाकून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून 1 तासभरासाठी हे असंच भिजत ठेवणार आहोत, म्हणजे हे मसाले या सोयाबीनमध्ये पूर्णपणे मुरले जातात। तर बघा, तासाभरानंतर हे तळण्यासाठी तयार आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेले, तेल गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये हे सोयाबीन अशा पद्धतीने सोडून घ्यायचं आहे। आता हे मध्यम गॅसवरती सोयाबीन आपण कुरकुरीत होईपर्यंत 1-2 ते 3 मिनिट व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तर जास्त वेळ लागत नाही, लगेच हे कुरकुरीत असे भाजले जातात। तर इथे बघा, मी घाण्याचं तेल घेतलेलं आहे, ऑर्गॅनिक तेल, तर त्यासाठी याचा जास्त फेस झालेला आहे। तुम्ही पॅकेट तेल वापरत असाल तर याचा फेस होणार नाही। तर बघा, हे कुरकुरीत असं भाजलेलं आहे। तर कुरकुरीत भाजल्यानंतर आपण हे बाहेर काढूया। तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे सोयाबीन 65 तयार होतं। अशाच पद्धतीने आपण उरलेलं सोयाबीन देखील तळून घेऊया। तर बघा, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि मोजक्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनते। खायला तेवढी चटपटीत आणि क्रिस्पी आहे। तर हे 65 खायलाही तेवढंच चांगलं आहे आणि हे पौष्टिक देखील आहे। त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचं सोयाबीनचं 65 नक्कीच घरी ट्राय करून बघा। थोडासा कढीपत्ता तळून त्यावरती घातलेला आहे। तर इथे आपलं सोयाबीन 65 तयार आहे।